बायकांनी काय म्हणायचं, एकला मजा करायची, मस्करी करायची, बाया शिवायले शेतात बी कुठं बी बाया हसून खेळून. आताच्या बाया काय म्हणलं नाही, कोणी जेंट्स बी एकाला काय म्हणले की असं का म्हणलं की भांडायचे आलंच बाबा. आताचे लोक तसे भांडणाचेच आहेत सगळे, मजा मस्करीचं काहीच नाही राहिलं. आणि मग काय म्हणायचं, अहो ए बाई ताई, ए बाई साहेब, ए वहिनी, का मग अहो तुम्हाला आता म्हणत्याला आई मला कोण होता का मला पुसणारा. तुझं म्हणायचं अहो ती पिवळ्या मिशाचा आणि हिरव्या कोटाचा, आणि तुम्ही रोसाची मुखी घेताय म्हणणं तुम्ही त्याच्या, आणि ती पुसत होता तुम्हाला. हा हसायचं बाया, ज्याला माहिती आहे त्या हसायच्या सगळ्यांनी. ही काय असेल अर्थ. अहो तेव्हा वाटर येऊन उभारले, तेव्हा हिरव्या कोटाचं तेव्हा किती मोठे लेट आहे तो म्हणायचं. मग ज्याला ठाव आहे त्याने सांगायचं अगं असं असं आहे म्हणायचं, हे आहे असं आहे होय, मी पण किती कोड्यात पडले. म्हणून म्हणतात हिरव्या कोटाचा पिवळ्या मिशाचा आणि पुसत होता तुला, आणि मुख का घेणाच म्हणत होता तू, मुके का घेणा झाली माझ्या आता, असं म्हणून विचारित होता तुला. बघा ओळखून घ्या बरं तुम्ही सध्या, काही जण सर्वांना माहिती आहे. आणि दुसरं एक आहे अर्थ, त्याच्यामध्ये सांगते तुम्हाला अर्थ. भाजल्याते बाई, भाजल्यातले बाई नाही कापल्यातले बाई, नगरवाडीला वाट कुठं जाई. तर ती त्याला अर्थ आडवं घेते की भाजल्यामध्ये कच्चं खाई, नगरवाडीला वाट येत जाई. काय खातं भाजल्यामध्ये, विचार करा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, भाजल्यामध्ये कच्चं काय खातात.